दावतपूर ग्रामपंचायतीचा विकास पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातील सरपंचांची टीम आली दावतपूरमध्ये। दावतपूरचा विकास पाहण्यासाठी सरपंचांनी केली गर्दी। औसा तालुक्यातील दावतपूर हे गाव विकासाच्या बाबतीत अव्वल स्थानी असून दावतपूर गावात दावतपूर गावचा विकास पाहण्यासाठी चक्क महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून सरपंच दावतपूरच्या विकासाच्या धर्तीवर आपल्याही गावाचा विकास करता यावा यासाठी अनेक जिल्ह्यातून सरपंच दावतपूरला येऊन दावतपूरच्या सरपंच विठ्ठलाने केलेला विकास पाहायला लोकांची गर्दी होत आहे। दावतपूरचे उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी गावातील ग्रामस्थांना कुठलीही उणीव भासू नये यासाठी गावातील अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते केले असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत विहीर, पाईपलाईन व अधिक क्षमतेची पाणी टाकी उभारली असून बळीराजाला आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी सुटसुटीत अतिक्रमणमुक्त शेतरस्ते, शिवरस्तेही केले आहेत। दावतपूर गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी गावात शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाणी फिल्टर दावतपूर गावातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेता यावं यासाठी जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी प्रयत्नशील राहून शाळेचा विकास केला। पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी जलसंधारण प्रकल्प राबवला असून दावतपूर गाव हागणदारीमुक्त करत घर तेथे शौचालय, गावातील घरांचं सांडपाणी रस्त्यावर न सोडता प्रत्येक घरी शोषखडे देऊन गावात कुठलीही उणीव भासू न देता एकच ध्यास माझ्या दावतपूरचा विकास हे ध्येय मनाशी बाळगून दावतपूर ग्रामस्थांची सेवा करणारे उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे, यावेळी सरपंच शिवदास आब्बाजी कांबळी, उपसरपंच विठ्ठल गुराप्पा बेडजवळगे, बीड जिल्ह्यातील थेटे गव्हाणचे सरपंच भाऊसाहेब विठ्ठलराव चव्हाण, आपेगावचे सरपंच प्रशांत सरोदे, टाकळी तांडाचे सरपंच विनायक राठोड, हिवरा गावाचे सरपंच हनुमंत घोडकेसह दावतपूर गावातील पंत बिराजदार, जयशंकर पाटील, शामराव खरोसे, सुभाष बिराजदार, विक्रम बेडजवळगे, शैलेश धोत्रे, मधुकर लांडगे, सचिन बिराजदार, विशाल बिराजदार, कुमार साखरे, बालाजी बिराजदार, महादेव तोंडारे, सचिन कुंभार, सुरेश आप्पा बिराजदार, ईश्वर बेडजवळगे, गणेश बिराजदार, सुधाकर साखरे, प्रसाद बिराजदार, परमेश्वर कुंभार, शरद बिराजदार, गुलाब तांबोळी, आप्पाराव कांबळे, शरद कांबळे, सौदागर कुंभार, राजेश्वर कुंभार, संदीप उजने, विशाल कांबळेसह दावतपूरचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते।